आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. वहिनी बस. वहिनी कॉंग्रॅच्युलेशन्स. खूप वर्षानंतर आम्हा सगळ्यांना खूप मोठी गुड न्यूज मिळाली. अमृता थँक्यू. आम्ही सगळेजण खूप खुश आहोत. आणि राजकुमार, आता तुझी सगळी कामं बंद करायची हं? आता कामं डेलिगेट करायला शिक. नील आहे, सोहम आहे, सारंग आहे आपला. आता तुझा सगळा वेळ तुझ्या बायकोसाठी. ओके? मला असं वाटतं की आपण हा मोमेंट कॅप्चर केला पाहिजे, कारण मी काका झाल्यानंतर मला माझ्या पुतळ्याने विचारलं की मी जन्माला आल्याची बातमी कळल्यावर काय मोमेंट होता, तर तो माझ्याकडे असला पाहिजे ना फोटोच्या स्वरूपात. त्यामुळे रेडी व्हा सेल्फीसाठी. आओ, चहा घ्या बरं. हो. तू घेतलास का हा, औषध? घेतली हो. औषध घेण्याच्या अगोदर काही खाल्लंस का? खाल्लं मी ना, काय एवढी काळजी करत जाऊ बरं तुम्ही. तर असं काय करते, तुला बी बरं नव्हतं. सगदेवा, हा? हे बाळा, तू गोळ्या घेतल्यास का? होय बाबा, अहो सकाळीच घेतल्या गोळ्या. नका काळजी करू तुम्ही. आणि ते डॉक्टरांनी ते व्यायाम करायला सांगितलं होता, ते करतोस ना? वय हो, सकाळी उठल्या उठल्या आधी व्यायामच करतो, त्यामुळे तब्येत जर आता बरी वाटायला लागली. हे काय म्हणतो? सुनबाई काय वाटेल ते बोलते, ते तिच्याकडे लक्ष देऊ नकस. नाही नाही, पाहिजेत 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 कामाला मुली पाहिजेत 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 हं? कामाला मुली पाहिजेत. काय पाहिजे? अहो, पेपर मध्ये जाहिरात आली, कामाला मुली पाहिजेत पुणे. सुंदर, सुशील, सद्गुणी, मेहनती आणि गृहकृत्य दक्ष. मी जाऊ का? जयंती, तुला वाचलेलं काही समजत नाही का? काय लिहिलंय त्याच्यात? सुंदर, सुशील, सद्गुणी, कळलं का? सगदेवा, सगळे माझेच गुण आहेत. मी एकदम परफेक्ट बसते या क्रायटेरिया. कसल्या क्रायटेरिया बिटेरियामध्ये तू काही बसत नाही. कुठे बी जायचं नाहीस तू. एक काम करायला घेशील आणि 4 कामं करून ठेवशील, नाही जायचं कुठे बी. हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं फटाकड्या जयंतीच्या या गरीबड्या स्टोरी मध्ये. फ्रेंड्स, आज अजून एक दुःखद कथा मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे बरं का. पेपर मध्ये आज नोकरीची जाहिरात आली होती. मला करायची हो नोकरी. हे सासरे बुवा, या सासूबाई, हे माझे हजबंड. कोणी बी म्हणतं की नोकरी करू नको म्हणून. तुम्हाला तर माहितीये ना, मला दुधाची चहा केवढी आवडते. मागच्या व्लॉग मध्ये पाहिलं होतं की नाही तुम्ही. पण या गरिबीमुळं आज सकाळी काळी चहा प्यायली मी. जयंती, कशाला कांगावं करते बाई. सकाळी सगदेवानं दूध आणलंय, दुधाचा चहा केलाय. आणि हा, तुला ते खारीन टोस आवडतं ना, ते बी आणलंय बाई. फ्रेंड्स, तुमच्याशी मी नंतर बोलते. हा, काय हो तुमचं? एक तर आयुष्यात आधी डायलॉग कमी, त्यात नको तिथं नको तेव्हा कड म्हणायला आणि बोलायला कोण सांगतो तुम्हाला? माझं फुटेज खायचंय का तुम्हाला सगळं? अगं, सुनबाई, तुम्ही अहो कधी काय बोलताय काय बी कळत नाही बघा. तुम्ही बी काय बोलता मला कधीच काही कळत नाही बघा. कधी कधी काय वाटतं माहितीये का, एक नाही 2-2 सासू आहेत मला. किती टोचून बोलालो, किती टोचून बोलाल. आणि स्वतःच बघा आधी, स्वतः कधी नोकरी केली नाही, यांना कधी करू दिली नाही. आता सून म्हणते तर ते बी टोचतंय तुम्हाला. पण मी शांत बसणार नाही बरं का फ्रेंड्स. माझ्या घरची माणसं मला नोकरी करू देत नसली तरी मी थांबणार नाही. मी हा अन्याय सहन करणार नाही.
एरवी बरी असते, असं मधूनच काय होतं ना, काय नु बाई हिला. काय हो, एखादा आजार बिजार तर नसल झाला ना हिला. आणि मला एक कळ ना, आपण काय हिच्यावर असे अन्याय आणि अत्याचार केलेत बरं. काय माहिती, तिलाच माहिती कसला अत्याचार केलाय तो. पहा बरं बाई, एखाद दिवशी कोर्टाची पायरी चढायला लागला आपल्याला. माझ्या घरची माणसं मला नोकरी करू देत नसली तरी मी थांबणार नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली, मैं मेरी जाती नाही दूंगी. अरे देवा, हिच्या नादामध्ये चहा बी थंड झाला, गरम करून आणते. पांडुरंगा, काय करावं. जोपर्यंत मी या घरात आहे तोपर्यंत या घरात पाळणा हलणार नाही. ऐश्वर्या मॅडम, तुम्ही किचन मध्ये? का? मी किचन मध्ये येऊ शकत नाही? हे माझं घर आहे, मी घरात हवं तिकडे जाऊ शकते. तू कोण आहेस विचारणारी? नाही म्हणत, तसं म्हणायचं नव्हतं, पण तुम्हाला काही मदत लागली तर मला सांगा, मी करून देते. मला तुझ्या कोणत्याही मदतीची गरज नको. इनफॅक्ट आय एम व्हेरी हॅपी. घरात आनंदाची बातमी आली आहे, त्यामुळे आज मी सगळ्यांसाठी स्मूदी बनवणार आहे. तू गेलीस तरी चालेल, मला माझं काम करू दे. माझं एक काम करते, मला फ्रीजमध्ये ठेवायचं, ते ठेवून जाते. ऐश्वर्या मॅडम, तुम्हाला नक्की मदत नको आहे ना? तुझ्याशी 2 शब्द नीट बोलले ना तर तू डायरेक्ट डोक्यावर बसतेस. मी तुला काय म्हटलं, मला माझं काम करू दे, तू गेलीस तरी चालेल. मग जा. जा. ऐश्वर्या मॅडम, ते काय ते स्मूदी बनवतात, पण त्यांनी पपई पण आणली आहे आणि पपई गरम असते. शक्यतो गरोदर बाई पपई खात नाही असं म्हणतात. जर ते स्मूदी अमृता वहिनी प्यायला तर? नाही नाही, असं नाही होणार. बहुतेक ऐश्वर्या मॅडमला माहीत असेल हे सगळं, म्हणून तर त्यांनी पपई ओठ्याखाली ठेवली आहे. ही पण ना उगाच जास्त विचार करत असते.